खरं तर सकाळ समूहाच्या माध्यमातून आणि त्यांच्या पुढाकारातून हा अतिशय सुंदर असा श्री गुरु पादुका दर्शन सोहळा आयोजित केला जातो। मी गेल्या वर्षीसुद्धा या सोहळ्याच्या निमित्ताने सहभागी झाले होते आणि 2 दिवसीय हा सोहळा अतिशय म्हणजे इथे आल्यानंतर अनेकदा वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून या ठिकाणी येणं होत असतं, पण ज्या वेळेला या पादुका सोहळ्यांच्या निमित्ताने याच ठिकाणी आम्ही येतो त्यावेळेला एक एक ऊर्जेची अनुभूती होते आणि मला मनापासूनचं समाधान आहे। मी यंदाच्या वर्षीसुद्धा या पादुका सोहळ्याला येऊ शकली आणि खरं तर साधारणपणे सालाबादप्रमाणे आपण प्रत्येकजण आपापली जिथं श्रद्धा असते, आस्था असते, तिथं आपण जाऊन दर्शन घेत असतो। मग ते अक्कलकोट असो, पंढरपूर असो, अगदी स्वामींचं दर्शन असो किंवा गाणगापूरला असो, असं अनेक ठिकाणी आपण जात असतो। पण या श्री गुरु पादुका सोहळ्याच्या निमित्ताने आम्हाला जवळपास 21 जी देवस्थानं आहेत, जे गुरु आहेत, महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते। अगदी श्री रामदास स्वामींपासून तुकोबांच्या पादुका असतील, ज्ञानोबांच्या पादुका असतील, त्याचबरोबर गाणगापूरमधल्या असतील, सोलापूर जिल्ह्यातल्या काही संत साधू संतांचे असतील, महाराष्ट्रातल्या असतील, महाराष्ट्रातल्या बाहेरच्या सुद्धा असतील, इथं येऊन एकाच ठिकाणी आम्हाला त्या दर्शनाचा लाभ मिळतो आणि मला वाटतं हा आमच्या सगळ्यांसाठी एक अतिशय आध्यात्मिक पण त्याचबरोबर एक ऊर्जा देणारा हा सोहळा असतो आणि मी सकाळ समूहाच्या या निमित्ताने मनापासून आभार मानीन। मला वाटतं अशा पद्धतीचा एक सोहळा आयोजित करणारा सकाळ समूह एकमेव असेल। धावपळीच्या या जीवनामध्ये तरुण पिढीत संतांच्या विचारांशी जोडण्यासाठी अशा धार्मिक कार्यक्रमांची किती गरज आपल्याला असेल? धार्मिक याची 2 हे असतात, पिढी कुठली असो, तरुण असो, वृद्ध असो, यांना कुठे ना कुठेतरी आपल्या भूमीची परंपरा, संस्कृती आणि त्याचबरोबर ही साधू संतांची भूमी म्हणून ओळखली जाते, त्यामुळे याच्यातून सुद्धा याचं एक आगळं वेगळं महत्त्व आहे। पण त्याच्याही पेक्षा जास्ती इथं आल्यानंतर जे एक मानसिक समाधान आहे ते कुठल्याही पिढीचे असो, अगदी आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये अशा दिवसभराच्या आपल्या जबाबदाऱ्यांमध्ये फार क्वचित असे क्षण येतात जिथं आपण येतो आणि एक वेगळ्या ऊर्जेची, एक शांततेची आणि एक मानसिक समाधानाची आपल्याला अनुभूती होते आणि ती जर आपल्याला घ्यायची असेल तर ती नक्कीच या सोहळ्याच्या माध्यमातून मिळते। सरकार म्हणून धार्मिक परंपरा असतील किंवा सांस्कृतिक परंपरा असतील या जपण्यासाठी कोणते विशेष असे प्रयत्न केले? खरं तर शासन म्हणून काम करत असताना साधारणपणे जे आपले धर्म, आपली श्रद्धा, आपली आस्था जोपासून त्या ठिकाणी आपल्या ईश्वराकडे प्रार्थना करत असतो, शासनाच्या वतीने त्यांना कुठेही त्यांच्या भगवंताचं, त्यांच्या ईश्वराचं, अगदी त्यांची जी आस्था असेल, मग कुठल्याही धर्माची असो, जातीची असो, ती आस्था बाळगत असताना कुठलाही त्यांच्यासोबत दुजाभाव किंवा अडचण येता कामा नये, ही प्रथम तर शासन म्हणून त्या ठिकाणी जबाबदारी असते। कारण प्रत्येकजण आपापल्या वेगवेगळ्या आस्थेनुसार तिथं एक श्रद्धा ठेवत असतो किंवा तिथं नतमस्तक होत असतात, त्यामुळे साधारणपणे शासन म्हणून तो प्रयत्न असतो की धार्मिक जी ठिकाणं आहेत ती त्या ठिकाणी सुसज्ज झाली पाहिजेत, राहिली पाहिजेत, तिथं भाविकांच्या चांगल्या पद्धतीनं सोयीसुविधा दर्शनाच्या दृष्टीने झाल्या पाहिजेत। ही खरं तर शासन म्हणून ही जबाबदारी त्या ठिकाणी घेतली जात असते।